नमस्कार सगळ्यांना. आज आपण परत एकदा इतिहासाच्या काही चॅप्टर्स बद्दल माहिती घेणार आहोत किंवा जे पॉइंट्स पेपरमध्ये महत्त्वाचे आहेत इतिहासाबद्दल त्याचे पॉइंट्स मी काय काढलेले आहेत त्याच्याबद्दल आपण थोडं वाचून घेऊ किंवा माहिती करून घेऊ, ज्याने की ऑन पॉइंट एक्झामसाठी ज्यांना जायला ज्यांचा प्रिपेअर नाही झालेला व्यवस्थित त्यांच्यासाठी पॉइंट्स महत्त्वाचे आहेत, जे की डायरेक्ट तुम्हाला एक्झामच्या क्वेश्चन्समध्ये दिसू शकतील. तर इतिहासाचा अजून एक पॉइंट्स जो ज्याच्यावरती क्वेश्चन मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस असतात तो म्हणजे इंग्रज अधिकारी ज्यांची नियुक्ती भारतात झाली ते अधिकारी, त्यांचा साल, त्याने केलेल्या सुधारणा किंवा त्याने आपल्या इथं काय काय केलं त्याबद्दल भरपूर क्वेश्चन्स एक्झाममध्ये विचारतात. त्यापैकी काही पॉइंट्स मी काढलेत ते आपण पाहू. सुरुवात लॉर्ड वॉरन हेस्टिंग पासून करू. तर लॉर्ड वॉरन हेस्टिंगच्या अगोदर भारतात गव्हर्नर जनरल नव्हता, त्याला फक्त गव्हर्नर म्हणलं जायचं. पण कंपनीनं हा रूल बदलून लॉर्ड वॉरन हेस्टिंग पासून 1772 पासून गव्हर्नरच्या ऐवजी गव्हर्नर जनरल अशी पदवी दिली. त्यामुळे हे पॉइंट महत्वाचा आहे, लॉर्ड वॉरन हेस्टिंग. आणि डेट लक्षात ठेवा, 1772. त्यानंतर लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्लीच्या वेळेस काय झालं तर तो 1798 मध्ये त्यानं तैनाती फौजेचा करार म्हणजे एखाद्या आता भारतामध्ये त्यावेळेस भरपूर राजे होते, मराठे, राजपूत, शीख, बंगाल, खाली टिपू सुलतान, असं भरपूर जणांचं राज्य होतं वेगवेगळ्या ठिकाणी. मग इंग्रज काय करायचे की आपल्या फौजा करारी स्वरूपात पैसे घेऊन लढण्यासाठी द्यायचे, त्याला तैनाती फौजेचा करार म्हटलं जायचं. आणि ह्याच नीतीमुळे इंग्रज भारतावर राज्य करू शकले. तैनाती फौजेच्या करारातनं त्याने आपले माणसं म्हणजे स्थानिकांच्या भांडणाचा फायदा घेऊन आपले माणसं मध्ये घुसून आपल्यावरच राज्य केलं शेवटी. तर हा सुरुवात ही केली ती लॉर्ड वेलस्लीनं, तैनाती फौजेचा करार. तो गव्हर्नर जनरल होता 1798 मध्ये. त्यानंतर लॉर्ड डलहौसीनं काय केलं तर लॉर्ड डलहौसीनं केलेलं महत्वाचं काम म्हणजे दत्तक विधान नामंजूर 1848. तर लॉर्ड डलहौसी येईपर्यंत आपल्या बऱ्यापैकी सर्व राज्ये म्हणजे मराठ्यांनी 1818चं ती युद्ध हरलं तेव्हापासून जवळपास सर्वच राजे इंग्रजांच्या अधीन गेले आणि यांना स्वतंत्र असे संस्थानं चालू झाली. तर त्यात पण या लॉर्ड डलहौसीनं संस्थानं खालसा करायचा एक तगादा लावला, ज्यात की आपल्या महाराष्ट्रातलं साताऱ्याचं संस्थान क्वेश्चन पडलेला आहे. साताऱ्याचं संस्थान पण खालसा झालं, ज्याला की वारस नाही ज्या संस्थानाला, तर ते दत्तक घ्यायचं नाही, ते डायरेक्ट संस्थानच खालसा करून टाकायचा, असा लॉर्ड डलहौसीने नियम काढलेला. तसंच त्यानं 1854 मध्ये पोस्ट ऑफिस कायदा हा पण त्याच्याच काळात आला. असा हा लॉर्ड डलहौसी नंतर आला तो लॉर्ड बेंटिंग. तर लॉर्ड बेंटिंग हे भारताचं फर्स्ट गव्हर्नर जनरल. याच्या अगोदर गव्हर्नर जनरल म्हणजे हा मद्रासचा गव्हर्नर जनरल, हा बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर जनरल, हा बंगालचा गव्हर्नर जनरल, अशी पद होती. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल मोठं पद असेल सगळ्यात त्यातले त्यात. पण लॉर्ड बेंटिंग पासून हा पूर्ण इंडियाचा गव्हर्नर जनरल झाला आणि त्यानं काही स्थानिक ज्या आपल्या रूढी परंपरा होत्या जसे काही चुकीच्या होत्या त्या मोडीत काढून एक समाजाला पुढे आणण्यासाठी मदत केली. तो लॉर्ड बेंटिंग. त्यानं एक अनिष्ट प्रथा आपल्या भारतातील जी की सतीबंदी, तर त्याने एक कायदा काढला सतीबंदी. आपल्या इथे कसं असं एखाद्या स्त्रीचा पती जर वारला तर त्याच्या अग्निकुंडामध्ये स्त्रीला उडी घ्यायला लागायची. तर ती प्रथा लॉर्ड बेंटिंग म्हणजे ती प्रथा बंद करण्यासाठी लॉर्ड बेंटिंग यानं 1829 ला कायदा काढला आणि कायदा काढून त्या प्रथेवरती बंदी आणली. हे काम चांगलं केलं त्यानं, पण ह्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय. त्याच्यानंतर हा एक मस्ट तुम्हाला पाठ किंवा माहीत असलेलाच पॉइंट असला पाहिजे की महालवारी पद्धत. तर त्यावेळेस जो जनतेनं कर घेतला जायचा तर काही वेगवेगळ्या पद्धती होत्या, महालवारी, रयतवारी, अशा काही काय.
तर लॉर्ड बेंटिंगनं मुंबई प्रांतासाठी जी राबवलेली पद्धत होती कर कर म्हणजे जनतेकडनं कर घ्यायची, तर ती महालवारी पद्धत. तरी लक्षात ठेवा, लॉर्ड बेंटिंग महालवारी मुंबई, हा पॉइंट मस्ट माहीत असलेला पॉइंट पाहिजे. त्याच्यानंतर लॉर्ड मॅकॉले याच्यापासून आपल्या इकडे सगळे इंग्रजीत चालू झालं सगळं. आता तर सगळे इंग्रजीच आहे, काय राहिलंच नाही दुसरं. तर हे लॉर्ड मॅकॉले म्हणजे ज्यानं भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला आणि आपल्या इथे जी पूर्वपार चालून आलेली गुरु शिष्य परंपरेची जी गुरुकुलाची शिक्षण पद्धती होती ती मोडीत काढून यांनी सगळं म्हणजे इंग्रजी शिक्षणाचा पाया आपल्या इथे घातला. आणि आता आपण सगळेजण त्याच्यामुळं फाडफाड इंग्लिश बोलू शकतोय, फक्त लॉर्ड मॅकॉले. तर हे पण लक्षात ठेवा, 1835 लॉर्ड मॅकॉले भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा पाया. त्याच्यानंतर लॉर्ड डलहौसी. हा लॉर्ड डलहौसीनं पण एक आपल्या इथल्या अनिष्ट प्रथेसाठी किंवा एखाद्या चांगला काम करण्यासाठी पुढाकार घेतलेला हा माणूस. म्हणजे त्यानं पूर्वी कसं असायचं, एखादी स्त्री जर विधवा झाली तर तिला पुनर्विवाहाला मान्यता द्यायची नाही किंवा तिनं विवाहच करायचा नाही डबल. आता त्यावेळेस युद्ध वगैरे व्हायचे किंवा महामार्या यायच्या भरपूर, त्यामुळे काही जणांचे पती कमी वयात असताना मुलगी कमी वयात असताना निधन पावायचे. ते आयुष्यभर ती स्त्री विधवाच राहील. त्याच्यामुळं खूप अडचणी यायच्या त्यांच्या आयुष्यात. तर हे लक्षात घेऊन लॉर्ड डलहौसीनं की त्यावेळेसच्या सामाजिक म्हणजे समाजाच्या विरोधात जाऊन स्त्रियांना विधवा पुनर्विवाहाला मान्यता द्यायला आणि तो कायदा काढला, असा लॉर्ड डलहौसी 1856. हा पण पॉइंट लक्षात ठेवा, हा पॉइंट डायरेक्ट पडण्यासारखा आहे. त्याच्यानंतर 1856 लॉर्ड कॅनिंग हा भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय. तर झाला असे की लॉर्ड कॅनिंग पासून गव्हर्नर जनरल हे पद खालचं होऊन त्या जागी व्हाईसरॉय ही पदवी देण्यात आली. त्यामुळं हा पॉइंट हा विचारला गेलेला क्वेश्चन आहे असा की शेवटचा गव्हर्नर जनरल आणि पहिला व्हाईसरॉय म्हणून कोण होतं त्यावेळेस 1856च्या टायमाला, तर तो होता लॉर्ड कॅनिंग. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस, मगाशी म्हणलेलं मी, ती कर आकारण्याच्या पद्धती, कायमदारा पद्धत, रयतवारी पद्धती पाठच असलं पाहिजे, महालवारी, कायमदार आणि रयतवार. आता हे लॉर्ड कॉर्नवॉलिसनं कायमदारा पद्धत बंगालमध्ये राबवली, मनरोनं रयतवारी पद्धत मद्रासमध्ये. काय लक्षात ठेवायचं, बेंटिंग महालवारी मुंबई, कॉर्नवॉलिस कायमदारा बंगाल आणि मनरो रयतवारी मद्रास. 3 लक्षात ठेवायचे, पडू शकतं काय पण. त्यानंतर हे महत्वाचे पॉईंट म्हणजे ज्या लॉर्डनी काय काय कांड केलेत किंवा काम केले ती त्यांचे डेट्स आणि ती माहितीच आहे. म्हणजे लॉर्ड कर्झन हे तर आपल्याला माहितीच आहे, अगोदर बंगाल मोठा होता, आता एक बांगलादेश झाला, एक पश्चिम बंगाल आहे जो आपल्याकडे आहे. तर ते जे केलंय ते केलंय ह्या लॉर्ड कर्झन. त्याने 1905 मध्ये बंगालची म्हणजे संपूर्ण बंगाल प्रांताची फाळणी केली हिंदू मुस्लिम या नावावरून. आजपर्यंत त्याची आपल्याला आता बघतच आता बंगालमध्ये काय चालू आहे त्याचे भोग अजून आपल्याला भोगावं लागतात. केव्हा केलंय ना 1905 मध्ये कांड, जाऊ दे ठीक आहे. त्यानंतर लॉर्ड लिटननं व्हर्नॅक्युलर ऍक्ट आणला 1856 मध्ये, डेट लक्षात ठेवा फक्त. त्यानंतर 1858 ही कंपनी राजवट बंद झाली. म्हणजे 1857 आपल्या इथं भारतामध्ये मोठा उठाव झाला आणि कंपनीला राज्य सांभाळणं शक्य होईना झालं. त्याच्यामुळं इंग्रज शासनाने तिथल्या कंपनीची राजवट बंद करून भारताचे सूत्र स्वतःच्याच हातात घेतले आणि कंपनी अशा तऱ्हेनं राजवट बंद झाली आणि आपण डायरेक्ट इंग्रजच्या राजा राणीच्या आधिपत्याखाली अख्खा भारत देश गेला. 1857 मध्येच बघा, कोलकाता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना केली. सॉरी, काय झाली, 1857 मध्येच
कोलकाता, मुंबई आणि मद्रास या ठिकाणी विद्यापीठांची स्थापना झाली. आता इयर विचारू शकते त्याबद्दल केव्हा स्थापना झाली विद्यापीठांची. त्यानंतर हे 2 पॉईंट्स खूप महत्वाचे जे पडतात, म्हणजे सगळ्यात महत्वाचं यातलं जे पडलेत क्वेश्चन किंवा पडणार आहेत तेच दिलेत. तर भारतीय परिषद अधिनियम 1901 तरी कोण घेऊन आलतं, तर मार्ले मिंटो हे 2 माणसं होती, त्यांनी घेऊन आलती भारतीय परिषद अधिनियम. हा पॉईंट महत्वाचा, म्हणजे मार्ले मिंटो कायदा म्हणतात त्याला. मार्ले मिंटो कायदा कधी आला, तर तो आला 1909 ला आणि त्याला काय म्हणतात, भारतीय परिषद अधिनियम. काय, मार्ले मिंटो कायदा 1909 आणि त्याला म्हणतात काय, भारतीय परिषद अधिनियम. त्याच्यानंतर सेम तसाच 1919 ला आला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा. तो कधी आला, 1919 आणि त्याला काय म्हणतात, भारत सरकार अधिनियम. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आणि तो आला 1919 ला. हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवायचे. एक आहे 1909, 1919. 1909 ला आला मार्ले मिंटो, 1919 ला आला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड. मस्तपैकी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर चार्टर्ड ऍक्ट. चार्टर्ड ऍक्ट आला 1853 ला. चार्टर्ड ऍक्ट कशासाठी असतो, तर आता जे आपण जे करायलो UPSC MPSC ह्या जे सेवा असतात ते सेवा देण्यासाठी आपल्याला एक्झाम्सच्या घ्याव्या लागतात. त्याच्या अगोदर आपल्यातल्या लोकांना या पदांवर जायची परवानगी नव्हती, तर त्यासाठी 1853 मध्ये यांनी कायदा आणला चार्टर्ड ऍक्ट आणि त्याच्यातनं भारतात सनदी सेवेची सुरुवात केली. आणि या सनदी सेवेतनं ICSE परीक्षा घेतली जायची. याच्यासाठी ती परीक्षा होणारे पहिले भारतीय होते सत्येंद्रनाथ टागोर. हा क्वेश्चन पडलेला आहे. ICS परीक्षा पास होणारे पहिले भारतीय सत्येंद्रनाथ टागोर. ही लक्षात ठेवायचं, पाठ करून टाकायचं. त्यानंतर भारतीय शासन कायदा केव्हा आला, तर हा भारतीय शासन कायदा आला 1935 ला. त्यानंतर ओडचा कलिजा. तर हे का क्वेश्चन असा पडतो की ओडचा इंग्रजी शिक्षणाचा मॅग्ना कार्टा कशाला म्हटलं जाते, तर भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाचा काळ मॅग्ना कार्टा ओडच्या कलिजाला म्हटलं जातं. तो आलता 1854 मध्ये. त्यानंतर सायमन कमिशन. सायमन कमिशन बद्दल तर माहितीच असेल, ते सायमन गोबॅक तेव्हा आलतं ते 1927. अख्ख्या भारतामध्ये सगळ्यांनी विरोध करायला ते सायमन कमिशनला 1927 मध्ये, सायमन गोबॅक म्हणून. त्यानंतर गोलमेज परिषदा हे लक्षात ठेवा, इंग्लंडला झालेल्या या गोलमेज परिषदा. तर एकूण 3 गोलमेज परिषदा झाल्या. पहिली 1930 ला, दुसरी 1931 ला आणि तिसरी 1932 ला. आणि या 3 गोलमेज परिषदा त्यांचं इयर लक्षात ठेवा. पहिली 1930, दुसरी गोलमेज परिषद 1931, तिसरी गोलमेज परिषद 1932. त्यानंतर हा गांधी आयर्विन करार. गांधी आयर्विन करार म्हणजे महात्मा गांधी आणि आयर्विन हे इंग्रजी अधिकारी या दोघांमध्ये झालेला करार, तो गांधी आयर्विन करार म्हणून ओळखला जातो. आणि पुणे करार 1932 यारवाडा इथं झालता. तो गांधीजी आणि आंबेडकर यांच्यात झालता. तर गांधीजी आणि आंबेडकर यांच्यामध्ये काही मतभेद झालते, त्याच्यामुळे गांधीजींनी पुण्यातल्या यारवाडा इथं उपोषण केलं आणि आंबेडकरांनी ते उपोषण सोडवलं आणि पुणे इथं करार केला 1932 ला यारवाड्यात. ते गांधीजी आणि आंबेडकरांचं यांच्यामध्ये झालेला करार म्हणजे पुणे करार. तरी लक्षात असं ठेवायचं की पहिल्या आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या मधात गांधीजी आणि आयर्विनचा करार झाला. दुसऱ्या आणि तिसऱ्या गोलमेज परिषदेच्या गांधीजी आणि आंबेडकरांचा करार म्हणजे पुणे करार झाला. म्हणजे 30 आणि 31च्या मधात 31 ला गांधी आयर्विन, 31 आणि 32च्या मधात 32 ला पुणे करार झाला. असं रिलेटेड असल्यासारखं थोडं लक्षात ठेवायचं. त्यानंतर हा पण पॉईंट खूप महत्वाचा आहे. कधी कधी हा वध म्हणजे ह्या इंग्रज अधिकाऱ्यांमध्ये सशस्त्र जे क्रांतिकारक होते, ज्यांनी इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव केला किंवा विरोध केला, अशांनी आता कोणत्या अधिकाऱ्यांचा वध झाला, ते तर मारलं कोणाला, तर ते आहे. तर ओडवायर या इंग्रजी अधिकाऱ्याला त्याला मारलं होतं आपल्या उधमसिंग यांनी. सॉन्डर्सला मारलं होतं भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू. नंतर रँडचा वध कोण केलता, चाफेकर बंधूंनी रँडचा वध केलता. जॅक्सनला कोण मारलं होतं, अनंत कान्हेरे. आणि कर्झनवायली मदनलाल
धिंग्र. तर हे 5-6 पैकी एक तर म्हणजे याच्यातलं जर विचारलं तर यातलंच कोणतं तर विचारणार हे फिक्स पडू शकते. असे छोटे छोटे पॉइंट्स होते जे की एक्झाम मध्ये पडण्याचे फुल चान्सेस आहेत. तर एवढं डोळ्याखालनं झाला. हिस्ट्री तुमची बऱ्यापैकी म्हणजे यातले एक दोन तर फिक्स तुमच्या एक्झाम मध्ये तुम्हाला सापडणार. धन्यवाद. जर पॉइंट्स आवडले असतील तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.